प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो। पुन्हा एकदा तुम्हा प्रत्येकांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे की परमेश्वराने त्याच्या कृपेने आम्हाला सांभाळलं आणि त्याच्या भवनामध्ये परमेश्वराने पुन्हा एकदा आम्हाला एकत्रित केलेलं आहे। सो या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देत जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूया। आणि आज अशा एका विषयाला आम्ही समजून घेणार आहोत, तो आपल्या विश्वासाशी संबंधित आहे। हालेलुया। आपल्या विश्वासाशी ही गोष्ट संबंधित आहे आणि विश्वास हा किती जण विश्वास करतात या गोष्टीवरती की विश्वास वाढणार आहे, विश्वास कमी होणार आहे। हालेलुया, हालेलुया। सो आजचा आपला जो विषय आहे तो विषय फार महत्त्वपूर्ण आहे। कदाचित आपण विश्वासामध्ये कमजोर असाल, कदाचित विश्वासामध्ये आपण ठाम नसाल, कदाचित आपला विश्वास जसा पाहिजे तसा नसेल, तर प्रियांनो हे वचन ऐकल्यानंतर, हा संदेश ऐकल्यानंतर प्रभू तुम्हाला त्या प्रकारची कृपा देईल की तुमचा विश्वास वाढलेला असेल। हालेलुया। सो आजचा आपला जो विषय आहे, आम्हाला कारण लक्षात येतील, त्या कारणावरून आम्हाला लक्षात येईल की आमचा विश्वास का वाढत नाही। हालेलुया। विश्वास का वाढत नाही हा आपला आजचा विषय आहे आणि विश्वास न वाढण्याची कारण आम्ही समजून घेणार आहोत। हालेलुया, हालेलुया। सो आम्हाला समजून घ्यायचे विश्वास का वाढत नाही। आम्ही विश्वास परमेश्वरावरती करत आहोत आणि विश्वास प्रभूवरती करत असताना प्रियांनो प्रभूचं वचन आम्हाला एका ठिकाणामध्ये पाहायला मिळतं की विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे। इब्री लोकाच्या पत्रामध्ये आम्हाला हे वचन पाहायला मिळतं। म्हणजे विश्वास प्रियांनो हा एका ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे। जर विश्वासच नाहीये तर प्रियांनो त्याची आत्मिक जी इमारत आहे ती उभा नाही राहू शकत। आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभू येशूवरती, परमेश्वरावरती विश्वास आवश्यक आहे आणि त्याचवरती त्याची आत्मिक इमारत उभी राहू शकते। हालेलुया। सो एक वचन आम्ही वाचूयात नवीन करारामध्ये, रोम करासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन 17 मध्ये। रोमन चॅप्टर 10 वर्स 17 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? रोम करासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन 17 वाचूयात। ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते। हालेलुया। प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते। पियानो विश्वास हा ऐकण्याने उत्पन्न होतो आणि ऐकणं आम्हाला काय ऐकायचंय तर ख्रिस्ताचं वचन, परमेश्वराचं वचन आम्हाला ऐकायचंय। हालेलुया। आमचा विश्वास कशाने वाढेल? परमेश्वराच्या, प्रभूच्या वचनाच्या द्वारे। आणि जर वचन आम्ही वाचलं नाही, वचन जर ऐकलं नाही, वचनाचं मनन जर आम्ही केलं नाही तर आमचा विश्वास वाढणार नाही। म्हणजे आम्हाला प्रत्येकांना प्रियांनो विश्वासाची वाढ करणं गरजेचं आहे। विश्वासाची वाढ आपोआप होणार नाहीये। हालेलुया। याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल। बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की। प्रियांनो ज्या प्रकारे एक शेतकरी आपल्या शेतातील प्रत्येक झाडांची प्रियांनो तो विशेष काळजी घेतो आणि ज्या झाडाकडे प्रियांनो त्याचं लक्ष नाही त्या झाडाची प्रियांनो विशेष प्रकारची किंवा त्याची व्यवस्थितरित्या वाढ होत नाही। हालेलुया, हालेलुया। आणि प्रत्येक झाडांकडे प्रियांनो त्या शेतकऱ्याचं, त्या माळ्याचं लक्ष असतं आणि म्हणून प्रियांनो त्याची व्यवस्थितरित्या वाढ होती। त्याला लागणारं खत असेल, त्याला लागणारं पाणी असेल, त्याला लागणारं ऊन असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे काटे प्रियांनो जर त्याच्या बाजूला असेल आणि ज्या वेळामध्ये तो माळी त्या सगळ्या गोष्टी काढून टाकतो प्रियांनो, त्या वेळामध्ये त्याची विशेष आणि चांगल्या प्रकारची त्याची वाढ व्हायला लागते। म्हणजे प्रत्येक झाडाची काळजी घेणं प्रियांनो ही ज्या प्रकारे का माळ्याची गरज प्रियांनो त्याची जबाबदारी आहे, त्या प्रकारे आमची प्रत्येकांची जबाबदारी बनते की आम्ही आमच्या आत्म्याची आम्ही काळजी घ्यावी। आम्ही आमच्यावरती प्रियांनो कृपा परमेश्वराने केलेली असताना आम्ही प्रत्येकांनी आमची स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। ही बाब प्रियांनो वाढणं आवश्यक आहे, ती म्हणजे विश्वास। हालेलुया।
विश्वास आपोआप वाढणार नाहीये, तर त्याच्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये कराव्या लागणार आहेत. त्या गोष्टी सुद्धा आम्हाला लक्षात येतील आणि विश्वास का वाढत नाही या गोष्टी सुद्धा आम्हाला प्रियांनो आजच्या वचनातून स्पष्ट होणार आहेत. सो प्रत्येक विश्वासणाऱ्याची इच्छा असते की प्रियांनो त्याचा विश्वास मजबूत असला पाहिजे, परंतु अनेक वर्ष प्रियांनो प्रभूमध्ये असताना सुद्धा काही जणांचा विश्वास वाढत नाही. यामध्ये प्रियांनो संकट आले किंवा अनेकदा संकटाच्या कारणाने प्रियांनो अनेक जण डगमगून जातात. काही जणांची प्रार्थना कमकुवत होते, काही जणांच्या जीवनामध्ये प्रियांनो वचनाचा अभाव असतो आणि त्या कारणाने प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये शंका येते आणि आज अनेकांच्या जीवनामध्ये प्रियांनो विश्वासाची वाढ झालेली आम्हाला पाहायला मिळत नाही. हालेलुया. सो आम्ही पाहूयात की कोणती कारणं आहेत की या कारणाने प्रियांनो आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ती विश्वास का बरं वाढत नाही. हालेलुया. हा विश्वास वाढणं गरजेचं आहे, कारण ज्याचा जसा विश्वास आहे परमेश्वर त्याला तसा आशीर्वादित करतो. हालेलुया. ही गोष्ट मान्य करतो आम्ही. ज्याचा जसा विश्वास आहे प्रभू त्याला तसा आशीर्वादित करतो किंवा त्याला तसं प्रतिफळ मिळतं, आणि ज्याचा जसा विश्वास आहे प्रियांनो त्याला तसंच कमतरता आहे तर प्रियांनो त्याच प्रकारचे आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये आहे. बोल येशू मसीह की. जर आजार कोणत्या कारणाने आहे ते कारण जर आम्हाला लक्षात आली तर प्रियांनो आम्ही त्याच्यावरती इलाज करू शकतो. हालेलुया. किती जणांना वाटतं की तुमच्या विश्वासाला वाढू न देणाऱ्या गोष्टी जर आज प्रभूने तुम्हाला स्पष्ट केल्या तर प्रियांनो त्यावरती तुम्ही इलाज कराल ना. हालेलुया. हालेलुया. सो आज या आत्मिक आजाराचं प्रियांनो निदान करण्याचं काम प्रभू त्याच्या वचनातून आम्हाला करणार आहे. हालेलुया. आणि मी विश्वास करतो की ज्या वेळामध्ये हा आजार आत्मिक आजार तुम्हाला प्रियांनो डायग्नोज होईल त्या वेळामध्ये योग्य गोष्टी तुम्ही त्यावरती ट्रीटमेंट करू शकाल, आणि ज्या वेळामध्ये ट्रीटमेंट केली जाते ती व्याधी तो आजार बरा होतो. हालेलुया. वचनाच्या द्वारे या गोष्टी प्रभू आज आमच्या जीवनामध्ये करणार आहे. बोल येशू मसीह की. येशू मसीह की. येशू मसीह की. सो पहिलं कारण आहे की विश्वास का वाढत नाही किंवा विश्वास न वाढण्याचं कारण काय आहे, तर प्रियांनो पहिलं कारण की परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करणं. हालेलुया. अनेक जण प्रियांनो प्रार्थना करतात, अनेक जण प्रियांनो उपवास करतात, अनेक जण परमेश्वराची स्तुती आराधना करतात, परंतु वचन ऐकत नाही. मी अनेक जण पाहिले प्रियांनो. हालेलुया. स्तुती आराधनेला इथे असतात आणि वचन चालू झालं की बाहेर जाऊन बसतात. हालेलुया. वचनाकडे दुर्लक्ष करणं प्रियांनो आमच्या विश्वासाला न वाढू देण्याचं कारण आहे. हे पहिलं कारण आहे. हालेलुया. अनेक सभेमध्ये प्रियांनो या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की अनेक जण प्रियांनो स्तुती आराधनाच्या वेळेस इतकं नाचतात, गातात, आनंद करतात, परंतु वचन जसं चालू होतात ना त्या वेळामध्ये चहाची टपरी असेल, नाश्त्याचं ठिकाण असेल, बुक स्टॉल असेल त्याकडे ते पळतात किंवा गप्पा मारत एका ठिकाणामध्ये उभे राहतात. वचनाकडे दुर्लक्ष करणं प्रियांनो आमच्या आत्मिक जीवनामध्ये विश्वासाला वाढू देत नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियांनो एक वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं यहोशुवाचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 8 मध्ये काय म्हणलेलं आहे. जोशुआ चॅप्टर 1 वर्स 8. यहोशुवाचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 8 मध्ये प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये काय सांगतं वाचूयात. नियमशास्त्राचा हा ग्रंथ नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असो. तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काय लिहिले आहे हा ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगत आहे की आमच्या मुखामध्ये ती प्रभूची वचनं कायम असली पाहिजे, सदोदित असली पाहिजे. गरजेचे आहे त्याच वेळामध्ये आम्हाला प्रभूचं वचन वाचायचं नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. येशू मसीह की. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये स्पष्ट सांगत आहे की आम्ही काय करावं, तर नियमशास्त्राचा हा ग्रंथ म्हणजे परमेश्वराचं वचन आम्ही आमच्या मुखामध्ये सदैव असावं, आणि त्याच प्रकारे जे काही याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते आम्ही काळजीपूर्वक पाळावं, म्हणजे रात्रंदिवस आम्ही त्याचं मनन करावं. हालेलुया. प्रभूचं वचन अधिकतेने केव्हा वाचलं जातं माहिती आहे? ज्या वेळामध्ये समस्या आहेत, अडचणी आहे, आजारपण आहे, चिंता आहे, काळजी आहे. काही जण असं घेऊन झोपतात. हालेलुया. हालेलुया. यांनी बरं वाटेल म्हणतात, त्याने बरं नाही वाटणार. वचन इथं जाईल ना त्या वेळाने
त्याच्याने बरं वाटेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही श्रद्धा नाहीये, तर ही अंधश्रद्धा आहे. श्रद्धा ही आहे की ज्या वेळामध्ये आम्ही वाचू आणि ते मनन करू, त्याला आम्ही रोज आणि रोज आम्ही ग्रहण करू, पियानो ती खरी श्रद्धा आहे, तो खरा विश्वास आहे आणि ती खरी आत्मीयता आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन स्पष्ट त्यांनी सांगत आहे. मी काय करावं तर पियानो प्रभूच्या वचनाचं आम्ही मनन करावं, म्हणजे प्रभूचं वचन सांगत आहे म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. पियानो जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो, तो सपशेलपणे परमेश्वराकडेच दुर्लक्ष करतो. वचन कोणाचं आहे? प्रत्येक वचन, परमेश्वराचं वचन सांगतं की प्रत्येक जी वचन आहे ती आत्म्याच्या प्रेरणेने आहे. आणि तो आत्मा कोणाचा आहे? परमेश्वर पित्याचा आत्मा आहे. आणि त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने हे वचन लिहिलेलं असताना जो कोणी परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो, तो सपशेलपणे परमेश्वराच्या बोलण्याकडे, परमेश्वराच्या शब्दाकडे, परमेश्वराकडे तो दुर्लक्ष करतो. हालेलुया. अनेकांना स्तुती आराधना आवडते, परंतु वचन ऐकायला आवडत नाही. का? काही जण म्हणतात फार बोर वाटतं, कारण ती गोष्ट टोचणी देणारी आहे ना. हालेलुया. परमेश्वराचं वचन हे पियानो आम्हाला सुधारणूक करणारा आहे. आणि म्हणून पियानो आम्हाला ज्या वेळामध्ये कोणी शिकवतं, कोणी सांगतं, त्या वेळामध्ये ती गोष्ट ऐकायला आवडत नाही. लेकरांना ज्या वेळामध्ये आई वडील सांगतात त्या वेळामध्ये त्यांना ऐकायला आवडतं का? नाही, ते म्हणतात बोर मारतात. हालेलुया. तसं परमेश्वराचं वचन आहे की जे आम्हाला आत्मिकरित्या बोध करणार आहे, सुधारणूक करणार आहे, बदल घडवणार आहे. आणि ही गोष्ट जो कोणी परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो पियानो, त्याचा विश्वास कसा वाढेल? परंतु जो परमेश्वराच्या वचनाला पियानो आत्मसात करतो, वचन वाचतो, वचनाचं मनन करतो, रात्रंदिवस त्या परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो, पियानो त्या वचनाकडे दुर्लक्ष करत नाही, परमेश्वर त्याला काय करत आहे? त्याला यश प्राप्ती परमेश्वर करून देतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही वचन दुर्लक्षित करू नये. आणखी एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्र संहिता याचा अध्याय 1 आणि वचन 2 आणि 3 मध्ये काय म्हणलेलं आहे? सॅम चॅप्टर 1 वर्स 2 and 3. स्तोत्र संहिता पहिला अध्याय वचन 2 आणि 3. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्र ते रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगत आहे की परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धी जातं. जे अगोदरचं वचन आम्ही वाचलं त्याच्याशी जुळणारं हे वचन आम्ही म्हणू शकतो. सिद्धीत जातं. जे काही तो हाती घेतो म्हणजे त्याला काय मिळतं? यश प्राप्ती होते ना. हालेलुया. केव्हा? ज्या वेळामध्ये तो परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो, रात्रंदिवस तो परमेश्वराच्या वचनामध्ये रमतो त्या व्यक्तीला. हालेलुया. जर आम्हाला वाटतं ना की परमेश्वराने आम्हाला प्रत्येक बाबीमध्ये यश प्राप्ती करावी, तर परमेश्वराचं वचन मन लावून ऐका, मन लावून त्याचं पालन करा, काळजीपूर्वक पालन करा. आणि मग मला सांगा की परमेश्वर त्या व्यक्तीला कधी कोणत्या गोष्टीमध्ये प्रियानो यश प्राप्ती होऊ देणार नाही का? अडखळण परमेश्वर येऊ देईल का? कारण तो व्यक्ती त्या पित्याचं ऐकतो. ज्या वेळामध्ये तो वचन ऐकतो ना, तो पित्याचं ऐकतो, परमेश्वराचं ऐकतो, त्याच्या आत्म्याचं ऐकतो. आणि ज्या वेळामध्ये तो वचन ऐकतो प्रियानो, त्या बापाची वाणी जो कोणी ऐकतो प्रियानो, परमेश्वर त्याच्या जीवनात या प्रत्येक गोष्टी, ज्या न घडणाऱ्या गोष्टी, अशा गोष्टीमध्ये परमेश्वर त्याच्यासाठी त्या गोष्टी घडून आणतो. आणि म्हणून प्रियानो आम्ही परमेश्वराच्या वचनाला, त्याच्या प्रत्येक शब्दांना, त्याच्या प्रत्येक प्रियानो त्याने दिलेल्या प्रत्येक गोष्टींना आम्ही ऐकावं, दुर्लक्ष मुळीच करू नये. परंतु प्रियानो जो व्यक्ती परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो त्याचा विश्वास मुळीच वाढत नाही. पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं, हा भाग आम्ही वाचणार नाही, फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. लूका सुवर्तमान याचा अध्याय 10 आणि वचन 38 ते 42 या ठिकाणामध्ये, लुका चॅप्टर 10 वर्स 38 to 42 या ठिकाणामध्ये मार्था आणि मरिया या दोघांसंबंधीने प्रियांनो
हा भाग आम्हाला पाहायला मिळतो की मार्था जी आहे प्रियानो ती कामामध्ये व्यस्त होती, कामामध्ये व्यस्त होती, परंतु मरिया जी आहे प्रियानो ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसून ती वचन ऐकत होती, ती शिक्षण ऐकत होती. प्रभूची जी शिकवण आहे ती गोष्ट प्रियानो कोण ऐकत होतं? मरिया ऐकत होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? मरियेने जो निवाडा केलेला आहे तो श्रेष्ठ आहे. हालेलुया. म्हणजे जो व्यक्ती प्रभूचं वचन ऐकतो ना तो श्रेष्ठ गोष्टीची निवड करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन हे सामान्य नाहीये, श्रेष्ठ निवड आहे. जो व्यक्ती परमेश्वराच्या वचनाला ऐकतो तो श्रेष्ठ गोष्ट निवडतो. आणि मला सांगा, ज्याने श्रेष्ठ गोष्ट निवडली त्याला कुठल्या गोष्टीची कमी असेल? हालेलुया, हालेलुया. अनेक विश्वासणारे म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला यश नाही मिळत, त्याचं हे कारण आहे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये कायम कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता असते, त्याचं कारण हे आहे की जो परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो परमेश्वर त्याला यश कसं देईल? हालेलुया. परमेश्वराच्या वचनामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. यश कसं मिळवायचं? तर हे कारण आहे की आम्ही परमेश्वराच्या वचनाला ऐकावं, दुर्लक्ष करू नये, मनन करावं, रात्रंदिवस मनन करावं आणि त्यानुसार आम्ही आमचं जीवन विदित करावं, त्यानुसार आम्ही आमचं जीवन जगावं. दररोज प्रियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये वचन वाचल्याशिवाय आपला विश्वास वाढणार नाही, ही गोष्ट या वचनातून आम्हाला स्पष्ट होते. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराचं वचन दररोज वाचायचंय, वचन ऐकायचंय, वचनाचं मनन करायचंय आणि इतरांना सुद्धा वचन तुम्ही सांगायला सुरू करा. हालेलुया. जे ऐकलं ना तुम्ही, जे वाचलं ना ते इतरांना सुद्धा तुम्ही सांगायला सुरू करा. बघा, ते वचन तुम्ही कधी विसरू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. आम्ही म्हणतो की जे शिक्षक लोक असतात त्यांना त्यांना या गोष्टी इतक्या कशा का माहिती पडतात? ते जास्त शिकवतात ना, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी आपोआप त्यांच्या मनावरती, त्या अंतकरणावरती बिंबवल्या जातात. म्हणून आम्ही शिकवायला पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये इतरांना जितक्यांदा आम्ही सांगू ना, आमच्या अंतकरणामध्ये ते इतकं घट्ट बसेल की आम्ही ते कधीच विसरणार नाही. बोलो येशू मसीह की. हालेलुया. सो पहिलं कारण या ठिकाणामध्ये मी पाहिलं की विश्वास का नाही वाढत? तर परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष केल्याने विश्वास वाढत नाही. आणि जो व्यक्ती वचन लक्षपूर्वक ऐकतो, त्याचं लक्षपूर्वक प्रियानो पालन करतो आणि तो त्याचं रात्रंदिवस मनन करतो, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये विश्वासाची वाढ करतो. दुसरं कारण की विश्वास का नाही वाढत, हे दुसरं कारण या ठिकाणामध्ये मी पाहूया. याकोबाचे पत्र 1 अध्याय वचन 6 ते 8 आम्ही वाचूया. जेम्स चॅप्टर 1 वर्स 6 to 8. याकोब 1 अध्याय वचन 6 ते 8. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंचमलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस दुबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. हालेलुया. दुसरं कारण या ठिकाणामध्ये मी पाहतो की संशय किंवा शंका किंवा भीती. हालेलुया. शंका आणि भीती या दोन कारणाने प्रियांनो आमचा विश्वास वाढू नाही शकत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताकडे अनेक प्रियांनो आजारी लोक आले, अनेक समस्या घेऊन अनेक लोक आले. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना प्रश्न केला, तू विश्वास धरतोस का? हालेलुया. तू विश्वास धरतोस का? प्रियांनो त्या वेळामध्ये त्या लोकांनी काय उत्तर दिलं? होय प्रभू, मी विश्वास ठेवतो, मी विश्वास धरतो. आमच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूकडे येतो तर प्रियांनो आमचा विश्वास हा शंका विरहित असावा, भीती विरहित असावा. कारण ज्या वेळामध्ये आम्ही शंका धरून प्रभूकडे येतो तर प्रभूचं वचन सांगतं की पण त्याने काही शंका न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या उचंबळलेल्या समुद्राच्या लाटासारखा तो आहे. हालेलुया. समुद्रामध्ये ज्या वेळामध्ये लाटा येतात ना, त्या लाटा काहीही हस्तगत करू शकत नाही. सातत्याने त्या एका मागून एक येतात. शंका एकदा आली ना तर ती शंका एका मागून एक येते. हालेलुया. आणि शंका जो व्यक्ती आपल्या अंतकरणामध्ये बाळगतो
प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये प्रभू कधीच कार्य करत नाही, त्याच्या जीवनामध्ये विश्वास कधीच वाढत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभूकडे येत असताना आम्ही शंका धरू नये. म्हणून प्रभूचं वचन सांगतं की विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. विश्वास हा शंकाविरहित असतो. हालेलुया. त्याच प्रकारे प्रभूचं वचन आणखी एक आम्ही वाचूयात. मत्तई 14 अध्याय आणि वचन 28 ते 31 मध्ये काय म्हणलेलं आहे. मॅथ्यू चॅप्टर 14 वर्स 28 to 31 या ठिकाणामध्ये, हा भाग या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो की पेत्र ज्या वेळामध्ये पाण्यावर चालत होता प्रियानो, त्या वेळामध्ये त्याचं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताकडचं असलेलं लक्ष, येशू ख्रिस्ताकडे असलेली प्रियानो त्याची दृष्टी ती हटून प्रियानो त्या वाऱ्याकडे, त्या समुद्राकडे प्रियानो त्याने आपली दृष्टी लावली. आणि त्या वेळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र पाण्यामध्ये बुडू लागला. आणि त्या वेळामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की तो पाण्यामध्ये बुडण्याचं कारण जे आहे, त्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी येशूकडची, येशूवरती असलेली दृष्टी प्रियानो त्याने दुर्लक्ष केलं आणि तो पाण्याकडे पाहू लागला, तो वाऱ्याकडे पाहू लागला आणि त्या कारणाने तो पाण्यामध्ये बुडू लागला. हालेलुया. अनेकदा प्रियानो आपल्या जीवनामध्ये या समस्या, जशा पेत्राच्या समोर प्रियानो समस्या होत्या, पाणी आहे आणि वारं आहे, ही समस्या त्याच्यासाठी. तो त्याच्यावरती चालतोय, परंतु प्रभूकडे पाहत असताना तो त्यावरती चालत होता, परंतु जशी त्याची दृष्टी येशूकडनं प्रियानो दूर झाली, तो पाण्यामध्ये बुडू लागला. आज अनेकांच्या जीवनामध्ये प्रियानो समस्या आल्यानंतर, ज्या समस्या आहे, आजार असेल, आर्थिक संकट असेल, प्रियानो लोकांची टीका असेल, किंवा प्रियानो भविष्यासंबंधीची चिंता असेल, या कमकुवत गोष्टीकडे ज्या वेळामध्ये तो आपलं लक्ष केंद्रित करतो प्रियानो, तो शंका करायला लागतो, तो भीती बाळगायला लागतो आणि त्या कारणाने त्याचा जो विश्वास वाढायला पाहिजे तो विश्वास वाढत नाही आणि तो समस्यामध्ये बुडायला लागतो. हालेलुया. परंतु जो व्यक्ती आपली दृष्टी प्रभूकडे लावतो ना, तो व्यक्ती त्या सर्व समस्यावरती, जसा पेत्र पाण्यावरती चालला प्रियानो, आम्ही सुद्धा त्या समस्यावरती चालण्यासाठी प्रभू आम्हाला सामर्थ्य देतो. बोलो येशू मसीह की. म्हणून आमची दृष्टी कुठे लागली पाहिजे? प्रभूकडे, प्रभू येशूकडे आमची दृष्टी लागली पाहिजे. समस्याकडे, अडचणीकडे, आजारपणाकडे, लोकांच्या टीकेकडे किंवा भविष्यातील चिंता, या गोष्टीकडे आम्ही आमची दृष्टी लावता कामा नये. आज आमची दृष्टी कुठे आहे? हालेलुया. जर आमची दृष्टी लोकांच्या टीकेकडे आहे, आमची दृष्टी जर आजारपणाकडे आहे, आमची दृष्टी प्रियानो आर्थिक संकटाकडे आहे, समस्याकडे आहे आणि प्रियानो भविष्यातील चिंतांकडे आहे, तर प्रियानो आम्ही विश्वासामध्ये वाढू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. आम्हाला जर पेत्रासारखं पाण्यावरती चालायचंय, काय करावं लागेल? आमची दृष्टी कुठं लावावं लागेल? आम्हाला येशूकडे लावायला लागेल. आणि शंका आणि भीती आम्हाला बाळगायची नाहीये. हालेलुया. पेत्राला मनामध्ये आला असेल ना, मी तर पाण्यावरती चालतोय, पाणी तर फार खोल आहे. हालेलुया. त्या गालिलच्या समुद्रावरती आम्हाला सुद्धा प्रियानो त्या नावेतून जाण्याची संधी प्रभूने दिली, की ज्या गालिल समुद्रावरती प्रियानो पेत्र आणि प्रभू येशू ख्रिस्त चालला. हालेलुया. प्रियानो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समस्यावरती चालू शकता, त्या गोष्टी पायाखाली तोडू शकता, परंतु त्यासाठी तुमची दृष्टी पूर्ण येशूकडे लागलेली पाहिजे. हालेलुया. शंका न बाळगता, भीती न बाळगता येशूकडे तुम्ही तुमची दृष्टी लावा, म्हणजे तुमचा विश्वास नक्कीच वाढेल. हालेलुया. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हात दिला आणि प्रियानो त्या वेळामध्ये पेत्राला त्याने वर घेतला. प्रभू आमच्यासाठी प्रियानो कायम तत्पर आहे. तो आम्हाला समस्येमध्ये पडू नाही देत. प्रभू आम्हाला समस्यामध्ये, अडचणीमध्ये, आर्थिक अडचणीमध्ये किंवा आजारपणामध्ये तो आम्हाला पडू नाही देत. प्रियानो त्यातून तो बाहेर काढणारा प्रभू आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो हे दुसरं कारण आहे की शंका आणि भीती, या कारणाने प्रियानो अनेकांच्या जीवनामध्ये विश्वास वाढत नाही. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आम्ही पाहूया. हे तिसरं कारण फार महत्वाचं आहे. या संबंधीने आम्ही गंभीर असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. वचन आम्ही वाचूया. यशायाचं पुस्तक 59 अध्याय आणि वचन 1 आणि 2 मध्ये, आयझाया चॅप्टर 59 वर्स 1 and 2. 59 वचन 1 आणि 2.
पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे, हे तिसरं कारण आहे. ते तिसरं कारण फार महत्वाचं आहे की पापाबरोबर आपण केलेली तडजोड. जो व्यक्ती पापाशी तडजोड करतो ना, त्याची प्रार्थना प्रभू कधी ऐकत नाही, त्याचा विश्वास कधीही वाढत नाही. जर प्रार्थना ऐकली गेली नाही तर प्रियांनो, आमचा विश्वास आपोआप कमजोर व्हायला लागतो. प्रभू माझं ऐकतच नाही, मी इतकी प्रार्थना करतो, प्रभू माझं ऐकतच नाही. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये स्पष्टतेने सांगत आहे की पहा, उद्धार करवत नाही म्हणजे प्रभूला तारल्या जात नाही असं प्रभू इतका प्रियांनो त्याचा हात तोडका नाहीये, इतका त्याचा छोटासा हात नाहीये. प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा नाहीये, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाली आहेत. आमचे पाप कसे होतात? आडभिंतीप्रमाणे. अनेकदा प्रियांनो, काही जणांना वाटतं की आम्ही जे पाप करतो ते पाप कोणालाच माहिती नाहीये. परमेश्वराच्या नजरेच्या आड कुठलीच गोष्ट नाहीये. हालेलुया. परमेश्वराच्या नजरेच्या आड कुठलीही बाब नाहीये. प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगत आहे की तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. प्रियांनो, प्रार्थना ज्या वेळामध्ये ऐकली जात नाही त्या व्यक्तीला प्रियांनो अनेकदा शंका यायला लागते, त्याला त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो भीती वाटायला लागते की परमेश्वर जर माझं ऐकत नाही तर माझ्या जीवनामध्ये मी परमेश्वराच्या जवळ का बरं येऊ, किंवा प्रभूच्या जवळ मी प्रार्थना का करू. आणि प्रार्थना का बरं नाही ऐकल्या जात? पापांच्या कारणाने. अनेक जण आपल्या जीवनामध्ये प्रियांनो गुप्त पाप करतात. त्यांना वाटतं की हे पाप कोणालाच ठाऊक नाही, परंतु प्रभूच्या डोळ्यासमोर प्रत्येक बाब आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनातील गुप्त पाप असेल किंवा उघड पाप असतील, ते प्रत्येक पाप आम्ही सोडून देणं, त्यागून देणं फार गरजेचं आहे. कारण प्रियांनो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, इब्री लोकासपत्र याचा अध्याय 12 आणि वचन 1 मध्ये, या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं वाचूयात. इब्री 12 आणि वचन 1 मध्ये, हिब्रू चॅप्टर 12 वर्स 1. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेलो आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्या नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगत आहे की सहज गुंतवणारे पाप आम्ही टाकून द्यावं. हालेलुया. अनेकांना या गोष्टी लक्षात येत नाही किंवा त्या गोष्टीकडे जाणून बुजून प्रियांनो दुर्लक्ष केलं जातं. हालेलुया. काही जण म्हणतात की दारू पिणं वाईट नाहीये, परंतु दारू पिल्यानंतर तो व्यक्ती काय काय करतो मग? हालेलुया. प्रभूचं वचन आणखी सांगतं की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, आणि जर परमेश्वराचं हे मंदिर आमचं शरीर आहे, तर या शरीराचा जर कोणी नाश करतो तर प्रभू त्याचा नाश करणार नाही का? कारण या शरीराचा सर्वस्वी अधिकार प्रभूकडे आहे. आणि प्रभूकडे जर तो सर्वस्वी अधिकार आमच्या शरीराचा आहे, तर याचा नाश करण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की आम्ही आमच्या शरीराच्या द्वारे, आमच्या प्रियांनो जीवनाच्या द्वारे आम्ही कोणतेही पाप करू नये. आणि म्हणून प्रियांनो, अनेक जण आपल्या जीवनामध्ये पापाशी तडजोड करतात. ठीक आहे, काय नाही होत. हालेलुया. इतक्या वेळेस परमेश्वर मला क्षमा करेल. आम्ही आमच्या पापांशी तडजोड कदापि करता कामा नये. हालेलुया. आणि जो व्यक्ती आपल्या पापांबरोबर तडजोड करतो प्रियांनो, प्रभूने त्याला का बरं आशीर्वादित करावं? हालेलुया. प्रभूने त्याला आशीर्वादित केलं पाहिजे का? त्याने केलेली प्रार्थना प्रभूने ऐकली पाहिजे का? प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की त्याचा हात तोडका नाहीये, त्याचे कान बहिरे नाहीये. ज्या परमेश्वराने तुमचे आणि माझे कान बनवले, ज्या परमेश्वराने तुमचे आणि माझे हात बनवले, तो परमेश्वर किती सामर्थ्यशाली असेल. हालेलुया. तो आमची प्रार्थना ऐकू शकत नाही असा नाहीये.
आमची प्रत्येक प्रार्थना त्याच्याकडे जाण्या अगोदर पियानो जर पापाची आडभिंत येत असेल तर ती आडभिंत आम्हाला आज तोडण्यासाठी प्रभू आम्हाला शिकवत आहे की आम्ही ते सर्व पाप सोडून द्यावे, ते प्रत्येक पाप आम्ही त्यागून द्यावे. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये जसं आम्हाला पाहायला मिळतं की सहज गुंतवणारे पाप टाकून द्यावे, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून आपण धावावे. अनेकांना आपली धाव माहिती आहे, परंतु सहज गुंतवणारे जे पाप आहेत ते जर आम्ही टाकून दिलं नाही तर पियानो तो पापाचा भार अधिकतेने वाढणार आहे. आणि जर आमचा पापाचा भार अधिक वाढला तर पियानो तो पापाचा भार घेऊन आम्ही प्रभूच्या धावेवरती आम्ही धावू शकतो का? नाही. बोले येशू मसीह की. जे लपलेले पाप आहे पियानो ते परमेश्वराशी संबंध पियानो कमकुवत करतात. आणि पापामुळे काय होतं प्रियानो, पाप ज्या वेळामध्ये जीवनामध्ये असतं प्रियानो, प्रार्थनेची कमी होते आणि आनंद निघून जातो, आत्मविश्वास प्रियानो कमी होतो आणि विश्वास प्रियानो पूर्णपणे दुर्बल व्हायला लागतो. पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो एक व्यक्ती दिलेला आहे. यहोशुवाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही अध्याय 7 जर वाचला, घरी जाऊन वाचा, अध्याय 7 यहोशुवाचं पुस्तक अध्याय 7 जोशुवा चॅप्टर 7 या ठिकाणामध्ये पियानो आखान नामक एक व्यक्ती आहे. या आखानाने काय केलं, जी लूट त्यांनी केली ना, त्या लुटेचा काही भाग त्याने आपल्या घरामध्ये, आपल्या छावणीमध्ये त्याने लपून ठेवला, त्या जमिनीमध्ये त्याने पुरून ठेवला. आणि याचा परिणाम काय झाला तर इस्रायली लोक पियानो ज्या युद्धासाठी गेले पियानो त्या ठिकाणामध्ये ते पराभूत झाले. आणि त्या वेळामध्ये यहोशुवाने काय केलं, आपले वस्त्र फाडले, त्याने आपल्या अंगावरती पियानो त्याने राख पसरून घेतली आणि त्याने परमेश्वराकडे आक्रोश केला की परमेश्वर, तू आम्हाला पराभूत करण्यासाठी, आम्हाला मारून टाकण्यासाठी या प्रदेशामध्ये तू घेऊन आलास का? त्या वेळामध्ये परमेश्वर यहोशुवाशी बोलतो की तुझ्यातल्या एका व्यक्तीने पाप केला आहे, त्याने लुटीतला भाग लपून ठेवला आहे. एका व्यक्तीच्या जीवनाच्या द्वारे पियानो सर्व इस्रायल लोकांना पियानो पराभवाचा सामना करावा लागला. ज्या वेळामध्ये त्याने पापाशी प्रियानो तडजोड केली. हालेलुया. अगोदरच परमेश्वराचं वचन त्यांना मिळालं होतं, अगोदरच त्यांना प्रियानो आज्ञा मिळाल्या होत्या मोशेच्या द्वारे. मोशे नंतर यहोशुवा प्रियानो त्यांचा प्रियानो नेतृत्व करणारा नेता झाला. परंतु ज्या वेळामध्ये त्यांना हे नियमशास्त्र मिळाले होते प्रियानो, चोरी करू नको, त्यातली एक आज्ञा आहे. हालेलुया. परंतु आखानाने काय केलं, चोरी केली आणि त्या कारणाने याचा फार मोठा प्रियानो त्यांना एका मोठ्या गोष्टीचा प्रियानो पराभव करावा लागला. हालेलुया. चोरी एकाने केली, परंतु परिणाम किती लोकांवरती झाला? सर्व इस्रायली लोकांवरती. ज्या वेळामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये पापांबरोबर पियानो तडजोड करतो ना, तर तो परिणाम फक्त आपल्या पुरता सीमित नाही राहत, त्याचा परिणाम परिवारावरती सुद्धा होतो, लेकरांवरती सुद्धा होतो, पत्नीवरती, पतीवरती किंवा आपल्या आई वडिलांवरती, आपल्या सर्व परिवारावरती त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. जर एका आखानाच्या द्वारे जर सर्व इस्रायल लोक जर याचा पियानो जर या सगळ्या गोष्टीचा परिणाम जर ते प्रियानो भोगत असतील, विचार करा की आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये आमच्या पापांशी आम्ही तडजोड करायला लागतो तर प्रभू आम्हाला ताडण करणार नाही का, शिक्षा करणार नाही का? बोले येशू मसीह की. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये पापांशी तडजोड करायची नाही. आणि जे आपल्या जीवनामध्ये पापांशी तडजोड करतात त्यांचा विश्वास वाढतच नाही. आखानाचं काय झालं माहिती, जर तुम्ही घरी जाऊन वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल, त्याला धोंडमार करण्यात आली. फार भयंकर शिक्षा त्याला मिळाली. हालेलुया. पापांशी तडजोड मुळीच करायची नाही. प्रभूने जे सांगितलं ना, नाही 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 नाहीच. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टी काही तत्व आम्ही बनवणं फार गरजेचं आहे. आमचे तत्व नाही तर प्रभूच्या वचनाचे तत्व आम्ही बनवणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी प्रभूने सांगितल्या त्या करायचे तर करायचेच आहे, ज्या नाही सांगितल्या त्या नाही म्हणजे नाहीच, तडजोड मुळीच नाही. कोणी काही म्हणू. हालेलुया. जगातले लोक आम्हाला काहीही म्हणतील, आम्ही किती चांगलं जरी वागलो ना तरी पियानो ते आम्हाला वाईट म्हणणारच आहेत. जगातले लोक पियानो परमेश्वराला नाही सोडत तर आम्ही कोण आहोत? हालेलुया.
ज्या परमेश्वराने जीवन दिलं, ज्या परमेश्वराने सगळ्या सुखसुविधा दिल्या, त्या परमेश्वरामध्ये सुद्धा प्रियांनो लोक कमी काढतात म्हणजे काढतात. मग आम्ही कोण आहोत? हालेलुया, आम्ही मनुष्य आहोत. आमच्यात तर अनेक कमतरता त्यांना दिसणारच आहेत. म्हणून आम्हाला मनुष्याच्या मनाने, मनुष्याच्या विचाराने नव्हे, तर प्रभूच्या वचनाने आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय? आमच्या जीवनामध्ये पापांशी तडजोड आम्हाला करायची नाहीये. त्यानंतर चौथं कारण आहे, हे चौथं कारण फार महत्वाचं आहे. हालेलुया. विश्वास का नाही वाढत? 3 कारण आम्ही पाहिले. पहिलं कारण काय आहे? परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करणं. दुसरं कारण आहे शंका आणि भीती. तिसरं कारण आहे पापांबरोबर प्रियानो तडजोड. आणि चौथं कारण आहे कृष्णवर्तमान 18 अध्याय आणि वचन 1 मध्ये, लुकाच 18:1, लूक 18 आणि वचन 1 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगत आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, याविषयी त्यांनी त्यांना एक दाखला सांगितला. काय करावं? आम्ही सर्वदा प्रार्थना करावी. चौथं कारण आहे प्रियांनो प्रार्थनेचा अभाव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थनेचा अभाव. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करत नाही त्याचा विश्वास वाढत नाही. आणि म्हणून प्रभूने काय सांगितलं? सर्वदा. हालेलुया, सर्वदा. गरज पडली म्हणजेच प्रार्थना करायचं असं नाहीये. हालेलुया. सर्वदा आम्ही प्रार्थना करावी. आम्ही चालताना, बोलताना, प्रवासात असताना, कामामध्ये असताना आम्ही सर्वदा प्रार्थना करू शकतो. प्रार्थना फक्त डोळे बंद करूनच करावी असं नाहीये. हालेलुया. परंतु सामूहिकरित्या ज्या वेळामध्ये प्रार्थना केली जाते त्यावेळा डोळे बंद केले पाहिजे. हालेलुया. कोण काय करतं याच्याकडे लक्ष देऊ नका. हालेलुया. काही जणांना फार त्या गोष्टीची फार कुरबुदी असते की काय चाललंय, गरज काय. हालेलुया. जे चाललंय ते प्रभूच्या सानिध्यतेमध्ये आम्ही आलो, सामूहिकरित्या प्रभूच्या सानिध्यतेमध्ये आलोय. आणि त्या ठिकाणामध्ये प्रार्थना व्यतिरिक्त काय होणार आहे? आम्ही प्रवास करतोय त्या ठिकाणामध्ये आम्ही डोळे बंद करून प्रार्थना नाही करू शकत. हालेलुया. आम्ही आमच्या कामामध्ये आहोत त्या वेळामध्ये आम्ही डोळे बंद करून प्रार्थना नाही करू शकत. त्या वेळामध्ये आम्ही डोळे उघडे ठेवून प्रार्थना करू शकतो. आम्ही चालत आहोत तर आम्ही डोळे उघडे ठेवून प्रार्थना करू शकतो. प्रभूशी बोलायला प्रियांनो फक्त डोळे बंदच करायचं असं नाहीये, परंतु सामूहिकरित्या ज्या वेळामध्ये आम्ही सभेमध्ये आहोत त्या ठिकाणामध्ये डोळे बंद करायचे. जर सांगितलंय ना डोळे बंद करा तर करा. हालेलुया, हालेलुया. काही जणांची प्रार्थनेमध्ये डोळे बंदच होत नाही. झोपल्यानंतर काय करतात काय माहिती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओके. आता काही जणांना प्रश्न पडला असेल, बाळक साहेब तुम्हाला कसं माहिती? कधी कधी आम्हाला डोळे उघडे ठेवून पाहावं लागतं बरं का. परिस्थिती पाहावी लागते. परिस्थितीनुसार एका ठिकाणामध्ये एक सेवक गेले प्रार्थनेसाठी आणि त्यांना माहिती पडलं होतं की या व्यक्तीला अशा अशा बंधनामध्ये ते आहे. हालेलुया. त्यांनी एका सेवकाने डोळे उघडे ठेवले आणि एका सेवकाने डोळे बंद केले. त्या दुरात्म्या लागलेल्या व्यक्तीने त्या पास्टरच्या तोंडामध्ये थुंकला. हालेलुया. परिस्थितीनुसार आम्ही काय करायला पाहिजे हे सेवकांना प्रभूचं वचन शिकवतं. हालेलुया. काही ठिकाणामध्ये तोंडामध्ये बोट टाकतात, काही जण मारायला येतात. अशी स्थिती असते त्या ठिकाणामध्ये. जे दुरात्म्यामध्ये ग्रसित असतात त्या ठिकाणामध्ये फार देवाच्या आत्म्यामध्ये आम्ही असताना प्रियांनो आम्ही जागरूकतेने ती गोष्ट हाताळणं फार गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आम्ही सामूहिकरित्या ज्या वेळामध्ये सेवक आम्हाला सांगतायत किंवा समोरून सांगितलं जातं ना डोळे बंद करा, तर डोळे बंद करा. कारण त्या वेळामध्ये प्रभूचा आत्मा अनेकांच्या जीवनामध्ये प्रियांनो काम करत असतो. आणि त्याच वेळामध्ये जर आम्ही आमचे डोळे उघडे ठेवून प्रार्थना करतो, इतरांना आम्ही पाहतो, तर प्रभू त्या वेळामध्ये त्याच्या आत्म्याला खिन्न होऊन प्रियांनो अनेकांच्या जीवनामध्ये काम होत असताना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम नाही होत. तो अविश्वास आहे. हालेलुया, हालेलुया. मी आता पुढच्या वेळेस डोळे जर कोणाचे उघडे असेल ना मी नाव घेऊन सांगेन. पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव घेऊन मी सांगेल की डोळे बंद करा.
हालेलुया. मग असं होतं कामा नये. आता बोलू येशू मसीह की. ओके. सो प्रार्थनेचा अभाव ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे प्रियानो, त्याचा विश्वास वाढत नाही. विश्वास प्रार्थनेने वाढत असतो. प्रभू येशूने प्रियानो स्वतः त्याने प्रार्थना केली आणि त्याने अधिक प्रार्थना करायला त्याने लावलेली आहे. त्याने स्वतः अधिक प्रार्थना आम्ही केलीच पाहिजे. ज्या वेळामध्ये आम्ही अधिक प्रार्थना करतो प्रियानो, परमेश्वराशी आमचं नातं अधिक दृढ व्हायला लागतं. कारण आम्ही अधिक त्याच्याशी बोलतो ना. ज्या व्यक्तीशी अधिक बोलल्या जातं ना, त्याच्या बरोबरचं नातं अधिक दृढ होतं. बरोबर आहे. हालेलुया. आणि जर तुम्हाला वाटतं की परमेश्वराचं आणि तुमचं नातं अधिक दृढ व्हावं, तर त्याच्याशी रोज बोला. त्याच्याशी बोलणं म्हणजेच प्रार्थना आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. त्याच्याशी बोलायला प्रियांनो कुठला वेळ निश्चित नाहीये. बोलू येशू मसीह की. जसं आई वडिलांशी बोलायला परवानगी घ्यावी नाही लागत, घ्यावी लागते का, तसं तो आमचा स्वर्गीय पिता आहे. त्याच्याशी बोलायला प्रियानो परवानगीची गरज नाही, परंतु आम्ही त्याच्याशी रोज बोललं पाहिजे. सो हे चौथं कारण आहे की प्रार्थनेचा अभाव आमच्या जीवनामध्ये विश्वासाला वाढू देत नाही, विश्वास वाढत नाही. पाचवं कारण आहे याकोब पहिला अध्याय वचन 2 ते 4 या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे. जेम्स चॅप्टर 1 वर्स 2 to 4. याकोब पहिला अध्याय वचन 2 ते 4. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. हालेलुया. प्रियांनो, हे पाचवं कारण आहे की परीक्षा आल्यानंतर अनेक जण निराश होतात. हे पाचवं कारण फार महत्वाचं आहे. ज्या वेळामध्ये एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये परीक्षा येते, याची जागरूकता अगोदरच दिलेली आहे. जसं आम्ही प्रवास करत असताना अनेक प्रकारचे बोर्ड्स आम्हाला पाहायला मिळतात की पुढे वळण आहे, पुढे घाट आहे, पुढे चढ आहे, पुढे उतार आहे, आणि निमुळता रस्ता आहे, पुढे शाळा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डला आम्ही पाहिल्यानंतर आम्ही आमची गाडी त्या पद्धतीने चालवतो. आम्ही दक्षता घेऊन आमची गाडी आम्ही चालवायला लागतो. हालेलुया. दक्षता घेण्याची प्रियांनो अगोदरच परमेश्वराने त्याच्या वचनातून आम्हाला या गोष्टी दिलेल्या आहे की आम्ही दक्षता बाळगावी. आणि काय दक्षता दिलेली आहे, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. ही दक्षता घ्यायची आम्हाला. हालेलुया. परंतु काही जण जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, आणि जो दुर्लक्ष करतो त्याचा अपघात झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. परंतु जो काळजीपूर्वक आपली गाडी चालवतो त्याचा अपघात होतो का? नाही. सहजासहजी त्याचा अपघात होत नाही. म्हणून आमची आत्मिक गाडी आम्हाला काळजीपूर्वक चालवायची. आणि काय काळजी घ्यायची, तर नाना प्रकारच्या परीक्षा आमच्या जीवनामध्ये आम्हाला द्याव्या लागणार आहेत, तेव्हा तुम्ही काय करा, प्रभूचं वचन सांगतं आनंद माना. का बरं? परीक्षा होत असताना कोणाला आनंद होतो का? हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये परीक्षा आली तर तुम्हाला आनंद वाटेल का? नाही. परंतु याकोबाने काय लिहिलं या ठिकाणामध्ये, तुमची परीक्षा होत असताना तुम्ही काय करा, आनंद माना. का बरं आनंद मानायचा? पुढे सांगितलंय, तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो. ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये प्रियांनो परीक्षा होते ना, तर त्या विश्वासाच्या प्रियांनो त्या परीक्षेच्या कारणाने विश्वास आमच्या जीवनातील नष्ट होत नाही, तर तो विश्वास अधिक शुद्ध व्हायला लागतो. हालेलुया. प्रभू आम्हाला काय करतो, अधिक शुद्ध करायला लागतो. म्हणून परीक्षा आपल्या जीवनामध्ये होते ना, तर त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, निराश होऊ नका, तर त्या संबंधीने काय माना, आनंद माना. ज्या वेळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अब्राहमाला परमेश्वराने इसकाचं अर्पण करण्यासाठीची परीक्षा घेतली, त्या कारणाने प्रियांनो अब्राहमाच्या जीवनातील जो विश्वास आहे तो विश्वास कसा झाला, अधिक मजबूत झाला. हालेलुया. जर अब्राहमाने इसकाचं अर्पण केलं नसतं तर प्रियांनो अब्राहमाचा विश्वास वाढला असता का? नाही. अब्राहमाने स्वतःच्या मुलाचं अर्पण त्याने केलं आणि त्या कारणाने त्याचा विश्वास वाढला. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये प्रियांनो परीक्षा होत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा होणार नाही, तोपर्यंत आमचा विश्वास अधिक शुद्ध होणार नाही.
हालेलुया. परीक्षा वेगळ्या आहे आणि प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या जीवनातील मोह वेगवेगळे आहेत. हालेलुया. मोह त्या व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छेने होतात, परीक्षा परमेश्वराच्या योजनेने होतात. हालेलुया. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परमेश्वर कधीही परीक्षामध्ये पाडत नाही. हालेलुया. तो परीक्षा घेतो परंतु परीक्षेत तो पाडत नाही. आणि प्रभूचं वचन हे सांगतं की तू परमेश्वराची परीक्षा पाहू नको. परंतु काही जण जाणून बुजून परमेश्वराची परीक्षा घेतात. हा, मला काय नाही होणार, मी खाल्लं तर मला काय नाही होणार, मी असं केलं तर मला काय नाही होणार, मी तसं केलं तर मला काहीच नाही होणार. अहो, प्रभूने अगोदरच आम्हाला अलर्ट केलंय ना, हे करू नको तर ते करायचंच नाहीये. त्याने अगोदरच आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु जर आम्ही जाणून बुजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, जाणून बुजून जर त्या गोष्टी आम्ही करतो, तर पियांनो आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीये. हालेलुया. आम्हाला माहिती आहे की त्या बॉटलवरती लिहिलेले की ही बॉटल विषाची आहे. आणि विषाचा परिणाम काय होतो? काय होतो? हालेलुया. आम्हाला माहिती आहे, जाणून बुजून तो प्रयोग आम्ही आमच्यावरती नाही लादू शकत. परंतु काही जणांना परमेश्वराची परीक्षा घेण्याची फार सवय असते. प्रभू मला काही नाही करणार. हालेलुया. आम्हाला परमेश्वराची परीक्षा नाही घ्यायची. जे स्पष्ट सांगितलेले ते करायचंच आहे. आणि म्हणून पियांनो, परीक्षा आल्यानंतर अनेक जण निराश होतात, परंतु आम्हाला निराश व्हायचं नाही. त्याबद्दल आम्हाला काय करायचंय? आनंद मानायचा की प्रभू मला आणखी माझ्या विश्वासाला तो शुद्ध करणार आहे. आणखी एक वचन आम्ही पाहतो, पहिले पेत्र याचा अध्याय 1 आणि वचन 6 ते 7 मध्ये काय म्हणलेलं आहे वाचूयात. पहिले पेत्र पहिला अध्याय वचन 6 आणि 7 मध्ये, त्याविषयी तुम्ही उल्हास करिता तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले, तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले, ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करितात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. हालेलुया. ज्या प्रकारे प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की सोन्यापेक्षा तुम्ही मौल्यवान आहात. सोन्याची जी परीक्षा आहे ती अग्नीने होते. हालेलुया. सोन्याची परीक्षा कशाने होते? अग्नीने. आणि ती का बरं होते? का बरं होते? ओके, ते शुद्ध आहे की अशुद्ध आहे, त्याच्यामध्ये काही भेसळ आहे की ते सोनच आहे की दुसरा काही धातू आहे, याला ओळखण्यासाठी अग्नीच्या द्वारे त्याची परीक्षा केली जाते. आमची शुद्धता पारखण्यासाठी आमची सुद्धा परीक्षा होणं गरजेचं आहे. हालेलुया. अब्राम कसा काय विश्वासू ठरला? अब्रामाचा विश्वास कसा काय वाढला? तर त्याची परीक्षा झाली. म्हणून जर त्याची परीक्षा झाली नसती तर पियांनो तो अब्राम नसता. हालेलुया. तो विश्वासाचा पिता म्हणून त्याला संबोधलं गेलं नसतं. एक सामान्यपणेच तो एक व्यक्ती राहिला असता. म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये परीक्षा होते ना, निराश होऊ नका. प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूचे आभार माना. प्रभूला पियानो तुम्ही कायम धन्यवाद द्या. आणि म्हणून पियानो ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परीक्षाच्या कारणाने पियानो निराशा होते, तर तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये विश्वासाची वाढ त्याची होऊ शकत नाही. त्यानंतर 6वं कारण आहे की आध्यात्मिक संगतीचा अभाव. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अभाव आहे आध्यात्मिक संगतीचा, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पियानो विश्वास वाढू शकत नाही. इब्री लोकास पत्र याचा अध्याय 10 आणि वचन 24 आणि 25 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 24-25. आणि प्रीती व सत्कर्मी कराव्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा. आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. हालेलुया. प्रियांनो, या ठिकाणामध्ये जसं म्हणलेलं आहे की प्रीती व सत्कर्म करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आम्ही काय करायचं? एकमेकांकडे मला लक्ष द्यायचंय. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता. हालेलुया. आम्हाला एकत्र मिळणं न सोडता एकमेकांना बोध करावा. आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याची तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.
हालेलुया. कोणता दिवस? कोणता दिवस? फक्त सिस्टरलाच माहिती वाटतं. कोणत्या दिवसाची आम्ही वाट पाहतोय? प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनाची आम्ही वाट पाहतोय आणि आम्हाला माहिती की तो दिवस फार लवकर येणार आहे असा आम्ही विश्वास करतो. या गोष्टीची आम्ही वाट पाहतो की प्रभू लवकर येणार आहे. हालेलुया. आणि या गोष्टीला आम्हाला प्रत्येकांना माहिती आहे. अनेक देवाचे सेवकगण हीच गोष्ट सांगतात. प्रभूचं वचन सुद्धा हीच गोष्ट सांगतं की प्रभूचं येणं फार समीप आहे. अनेक सेवकगण असं म्हणतात की आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. विचार करा मग आम्हाला किती जवळीकता प्रभूच्या येण्याच्या जवळीकतेमध्ये आम्ही आहोत. आणि म्हणून प्रभूचं वचन काय सांगतं की तो दिवस जसा जवळ येत असल्याची तुम्हाला दिसते तसा तो अधिक तुम्ही करावा. म्हणजे आम्हाला काय करायचंय? अधिक एकमेकांना बोध करायचा आहे. आणि त्याच प्रकारे वचन सांगतं की आम्हाला एकत्रित यायचंय. हालेलुया. हालेलुया. जितकं आम्हाला एकत्रित येता येईल. अनेकांनी पियानो चुलीचा वापर केला असेल. जो निखारा असतो, जो विस्तव असतो, जर एक विस्तव जर बाजूला पडला तर तो विस्तव किती वेळ राहतो? का? जास्त वेळ राहतो का? परंतु सर्व विस्तव सोबत असेल तर तो विस्तव किती वेळ राहतो? खूप वेळ. तुम्ही रात्री संध्याकाळी जर तो विस्तव पेटवलेला असेल तर पियानो तो सकाळपर्यंत सुद्धा राहतो. बरोबर आहे. जर तुम्ही तो विझवला नाही तर तो विजत सुद्धा नाही. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळामध्ये आम्ही एकत्रित येतो ना, एकत्रित आम्ही राहतो, तर त्या वेळामध्ये आमच्या ठाई जी असलेली आग आहे ना, ती आणखी पियानो ती आग पेटली जाते. ती आणखी ती आग पियानो जिवंत राहते. ती आग पियानो कायम पेटलेली राहते. म्हणून पियानो आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक संगतीचा अभाव जर असेल तर पियानो त्या कारणाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पियानो विश्वास वाढणार नाही. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? आमची आध्यात्मिक संगती आम्ही अधिक वाढवली पाहिजे. काही जण म्हणतात आम्ही घरी वचन ऐकतो, आम्ही युट्यूबला पाहतो, आम्ही टीव्हीवरती वचन ऐकतो, टीव्हीवरती आम्ही वचन पाहतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की आम्ही एकमेकांच्या संबंधीने पियानो आम्ही एकत्र मिळणं न सोडता एकमेकांना आम्ही बोध करावा. हालेलुया. सो आणखी एक वचन आम्ही वाचूयात. नीतिसूत्रे 27 अध्याय आणि वचन 17 मध्ये. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 27 वर्स 17. नीतिसूत्रे 27 आणि वचन 17. तिख्याला पाणीदार करीते तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो. हालेलुया. प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की तिख्याला पाणीदार करते तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो. मला वाटतं हिंदीमध्ये वाचा तुम्ही. मित्र सब समयों में प्रेम रखता है और विपत्ति के दिन भाई बन जाता है. ओके. 17 वचन 27. हाँ, नीतिसूत्रे नीतिवचन 27 और 17. जैसे लोहा लोहे को चमका देता है वैसे ही मनुष्य का मुख अपने मित्र की संगति से चमकदार हो हालेलुया. जाता है. लोहा लोहे को क्या करता है? चमका देता है. जर आम्ही योग्य संगतीमध्ये आलो नाही तर पियानो आमची आत्मीयता, आमचा विश्वास वाढणार नाही. म्हणून संगती, आत्मिक संगती फार गरजेची आहे. आम्ही घरे एकटे राहून, वेगळे राहून आमची आत्मिक संगती पियानो, आमची आत्मिक आग आम्ही वाढू शकत नाही. आत्मिक आग वाढवण्यासाठी, आत्मिकरित्या आम्ही जिवंत ज्वलंत राहण्यासाठी आम्हाला आत्मिक संगतीची गरज आहे. परंतु पियानो एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आमच्या होली लँड टूरच्या ग्रुपमध्ये एक परिवार आमच्या बरोबर होता आणि त्या परिवाराला मी विचारलं की तुम्ही कोणत्या चर्चला जाता किंवा तुमची कोणती मंडळी आहे. तर त्या बहिणीने उत्तर दिलं की आम्ही कुठंच जात नाही, आम्ही घरीच प्रार्थना करतो. ज्या वेळेस त्या बहिणीने मला हे उत्तर दिलं
त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये असा एक वेगळापणा जाणवत होता. ते कोणाबरोबरच मिक्सअप होत नव्हते. त्या ग्रुपमध्ये सगळेचे सगळे प्रियांनो विश्वासणारे होते, परंतु तो परिवार प्रियांनो कोणाबरोबर मिक्सअप होत नव्हता. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे पूर्णपणे वेगळं होतं. कारण त्यांना आत्मिक संगतीच नाहीये. आणि आत्मिक संगती नसल्या कारणाने प्रियांनो त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, इतके वादविवाद त्यांचे सातत्याने चालत होते. पती पत्नीमध्ये लेकरांबरोबर त्या टूर मध्ये ते आहेत, आमच्या सोबत होते, टूर मध्ये होते, ते होली लँड टूरला होते, परंतु त्या गोष्टीचा आनंदच त्यांना घेता येत नव्हता. परिस्थिती अशीच म्हणते की ज्या वेळामध्ये आमची जर आत्मिक संगती जर चुकली, आत्मिक संगती जर नसेल, तर प्रियांनो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्णपणे आत्मिक दुष्काळ नक्की जाणवेल. हालेलुया, हालेलुया. मी यासाठी सांगतोय की प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वासाची वाढ जर आम्हाला करायची, तर आम्ही मंडळी बरोबर प्रियांनो संगतीमध्ये किंवा प्रार्थना सभांमध्ये आणि वचन अभ्यासामध्ये आम्ही एकत्रित येणं फार गरजेचं आहे की आमची आत्मिक आग त्याद्वारे पेटलेली राहील. नाहीतर आमची आत्मिक आग विझवण्याचं कारण अनेक आहेत प्रियांनो. बाहेर चिंता आहे, काळजी आहे, समस्या आहे, सैतान आहे. हालेलुया. अनेक कारण आहेत की जे आमची आत्मिक आग विझवायला प्रियांनो कारणीभूत आहे. म्हणून जितकी तुम्हाला संधी मिळते ना, तितकी संधी तुम्ही जाऊ देऊ नका. तितकी संधी तुम्ही प्रभूच्या संगतीमध्ये येण्यासाठी नक्की द्या. ती संधी प्रभूकडून आहे. अनेकांना संधी नाहीये प्रियांनो. त्यानंतर आम्ही पुढे पाहूया. हे 6वं कारण आम्ही पाहिलं की आध्यात्मिक संगतीचा अभाव असल्या कारणाने विश्वास वाढणार नाही. त्याच प्रकारे प्रियांनो 7वं कारण आहे. हे 7वं कारण या ठिकाणामध्ये मी वाचूयात. हबकुक पुस्तक याचा अध्याय 2 आणि वचन 3 मध्ये. हबकुक 2 आणि वचन 3 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटतास जाण्यास आपणच नेट करीत आहे. हे फसवायचे नाही, तो फसवायचा नाही. त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागवायचा नाही. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे. तो फसवायचा नाही, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागवायचा नाही. हालेलुया. 7वं कारण आहे की परमेश्वराच्या वेळेची वाट न पाहणं. हालेलुया. अनेकांना वाटतं की मी जे मागितलं ना ते मला इमिजिएट मिळालं पाहिजे, परंतु ख्रिस्ती विश्वास आम्हाला शिकवतो, परमेश्वराचं वचन शिकवतं की आमच्या जीवनामध्ये संयम, धीर असणं फार गरजेचं आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धीर नाहीये, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संयम नाही, तो व्यक्ती ख्रिस्ती विश्वासणाराच नाहीये. हालेलुया. आणि त्याचा धीर कशाने वाढतो? वचनाने. तो वाट पाहतो, प्रभूच्या देण्याची वाट पाहतो. प्रियांनो, अनेकदा देवाचे सेवकगण ही गोष्ट मानतात, सांगतात की प्रियांनो, प्रभू आम्हाला 3 गोष्टीच्या कारणाने उत्तर तो देतो. एक तर होय, दुसरं नाही, आणि तिसरं म्हणजे वाट पहा. ज्याला वाट पाहायला आवडत नाही त्याने येशूवरती विश्वास तो करतच नाही. हालेलुया. कारण संयमाने राहणारा तो प्रभू आम्हाला संयम शिकवतो. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की आत्म्याचं हे एक फळ आहे, संयम, धीर धरणं. हे आत्म्याचं एक फळ, आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे फळ नाही प्रियांनो, तो व्यक्ती वाट पाहू शकत नाही. आणि प्रियांनो, ज्याला परमेश्वराच्या वेळेची वाट पाहता येत नाही प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये विश्वास वाढू शकत नाही. परमेश्वर उशीर कधीच करत नाही प्रियांनो. परमेश्वर आपल्याला वाट पाहायला शिकवतो. ज्या प्रकारे प्रियांनो परमेश्वराने आब्रामाला वाट पाहायला शिकवलं, परमेश्वराने योसेफाला वाट पाहायला शिकवलं, परमेश्वराने दाविदाला वाट पाहायला शिकवलं, तोच परमेश्वर आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुद्धा वाट पाहायला शिकवतो. आणि जर आम्ही आमच्या जीवनामध्ये वाट पाहायला आम्हाला आवडत नाही तर प्रियांनो, आमचा विश्वास मुळीच वाढू शकत नाही. तुम्ही जर विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करता तर प्रियांनो, तुम्ही सातत्याने त्याच्याकडे ही गोष्ट मांडता, तर प्रभू नक्की ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य वेळामध्ये, योग्य समयामध्ये, योग्य ठिकाणामध्ये प्रभू तुमच्यासाठी ती गोष्ट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही धीराने मागितलं पाहिजे, न खचता. बोले येशू मसीह. प्रभूने प्रत्येक गोष्टीचा समय ठेवलेला आहे.
तो समय प्रभूने राखलेला आहे आणि त्या समयामध्ये प्रभू नक्की ते काम, त्याचं जे काम आहे ते काम प्रभू नक्की करतो. यशया 40 आणि वचन 31 आम्ही वाचूया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? आयझाया चॅप्टर 40 वर्स 31, यशयाचं पुस्तक अध्याय 40 आणि वचन 31 मध्ये प्रभूचं वचन काय सांगत आहे? तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखावर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. हालेलुया. प्रभूचं वचन सांगत आहे की परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करीतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आम्हाला कोणाची आशा आहे? आणि ज्या व्यक्तीला परमेश्वराची आशा आहे, प्रभू त्याला कधीही निराश होऊ देत नाही. हालेलुया. त्याची इच्छा नाही की आम्ही निराश व्हावं, त्याची इच्छा नाही की आम्ही हताश व्हावं. आमची आशा आमचा प्रभू आहे आणि आमची आशा जर प्रभू आहे तर प्रियांनो आम्ही त्याच्या वेळेची वाट पाहावी. तो योग्य वेळात योग्य गोष्ट नक्की करतो. त्याच प्रकारे शेवटचं कारण आम्ही पाहूया की हे शेवटचं कारण आहे की परमेश्वराच्या पूर्वीच्या कृपांचा विसर पडणं. त्या कारणाने आमचा विश्वास नाही वाढत. स्तोत्र संहिता 103 आणि वचन 2 काय म्हणत आहे? जो स्तोत्र करता आपल्या स्तोत्रामध्ये ही गोष्ट फार उत्तमरित्या तो लिहितो. स्तोत्र संहिता 103 आणि वचन 2 मध्ये सॅम चॅप्टर 103 वर्स 2. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आम्ही ही गोष्ट अनेकदा विसरून जातो. जर आम्ही मागे वळून पाहिलं तर आम्ही विसरून जातो की परमेश्वराने किती उपकार आपल्या जीवनात केलेले आहेत. आठवण करा की किती उपकार परमेश्वराने केले. इवन प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वरा, मी तुझ्या कृपेची जर मी क्रमवारीता लावण्याची सुरुवात केली तर परमेश्वरा मला ती क्रमवारीता लावता येणार नाही. आम्ही लावू शकतो का ती क्रमवारीता? किती उपकार परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये केलेले, किती मोठी दया परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये केलेली आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद प्रभूने आपल्या जीवनामध्ये दिलेले आहेत. अनेक वेळेस पियानो त्याने आम्हाला संकटातून असेल, त्याने मला आजारातून असेल, आर्थिक अडचणीतून असेल, वेगवेगळ्या समस्यातून असेल, परमेश्वराने मला बाहेर काढलेलं आहे. अनेक वेळेस पियानो आम्हाला मृत्यू छायेच्या दरीतून परमेश्वराने आमचा बचाव केलेला आहे. अनेक असे संकट आपल्या जीवनामध्ये उद्भवले, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूने आमचा सांभाळ केलेला आहे. त्या उपकाराला आम्ही कधीही विसरू नये. परंतु जो व्यक्ती परमेश्वराच्या प्रियानो पूर्वी केलेल्या कृपांना प्रियानो जो विसरून जातो, प्रियानो तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये विश्वासात कदापिही वाढू शकत नाही. आणि जर हे तुमच्या जीवनामध्ये घडतंय, प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू, मी तुझे उपकार कधी विसरता कामा नये, अशी कृपा तो मला दे. हालेलुया. स्वामी एकंदरीत असे 8 कारण पाहिले की विश्वास का वाढत नाही किंवा विश्वास न वाढण्याचं कारण काय आहे. तर पहिलं कारण परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करणं. दुसरं कारण शंका आणि भीती बाळगणं. तिसरं कारण पापाबरोबर प्रियानो तडजोड करणं. चौथं कारण प्रार्थनेचा अभाव. पाचवं कारण की परीक्षा आल्यानंतर प्रियानो निराश होणं. सहावं कारण आध्यात्मिक संगतीचा अभाव. सातवं कारण आहे प्रियानो परमेश्वराच्या वेळेची वाट न पाहणं. आठवं कारण आहे प्रियानो परमेश्वराच्या पूर्वीच्या कृपांचा विसर पडणं. हालेलुया. सो आमचा विश्वास वाढण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? कसा आमचा विश्वास वाढला पाहिजे? तर आम्हाला काय करायचंय? दररोज परमेश्वराचं वचन वाचायचंय. दुसरं की आम्हाला दररोज प्रार्थना करायची. तिसरं आम्हाला काय करायचं? पवित्र जीवन आम्हाला जगायचंय. आणि चौथं आम्हाला काय करायचं की विश्वासू लोकांबरोबर आम्हाला संगती ठेवायची. संकटामध्ये प्रियानो आम्हाला परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा. आणि सहावं प्रियानो आम्हाला परमेश्वराच्या वेळेची वाट पाहायची. सातवं की आम्हाला परमेश्वराने केलेल्या कृपेंची आम्हाला आठवण ठेवायची. आणि आठवं आम्हाला काय करायचं? तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात मध्ये आम्हाला चालायचंय. हालेलुया. ज्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करू, प्रियानो तुमचा विश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. नक्की तुमचा विश्वास वाढेल. सो आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रियानो वचनात आम्हाला राहायचंय. प्रार्थनेमध्ये आम्हाला टिकून राहायचंय. परमेश्वराच्या वचनाचं प्रियानो आज्ञापालन आम्हाला करायचं. आणि परीक्षामध्ये आम्हाला स्थिर राहायचंय की ज्याद्वारे प्रभू आम्हाला अधिक खंबीर करेल, अधिक तो आम्हाला प्रियानो त्याच्या सामर्थ्याने भरवेल. प्रियानो प्रभूचं वचन लूक शुभवर्तमानाचा अध्याय 18 आणि वचन 8 मध्ये काय म्हणत आहे की मी तुम्हाला सांगतो की तो त्यांना न्याय
लवकर करील, तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हालेलुया. प्रश्न केलेला आहे की मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? काय उत्तर आलं पाहिजे आमचं? यस प्रभू, माझ्यात आहे तो विश्वास तुला आढळेल. हालेलुया. त्याच प्रकारे पियानो आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्ही आमच्या जीवनामध्ये या वचनाला आम्ही कायम लक्ष ठेवलं पाहिजे. 2 कोरिंथ 5 अध्याय आणि वचन 7 मध्ये म्हणलेले की आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. हालेलुया. अनेक जण जसं दिसतं ना त्याच वेळेस ते विश्वास करतात, परंतु आमचा विश्वास काय आहे? जे आम्ही पाहिलेलं नाही त्या गोष्टीबद्दलचा आम्हाला भरोसा आहे. हालेलुया. तो आमचा विश्वास आहे. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. आम्हाला प्रभू बरोबर आम्ही असणार आहोत, प्रभू आम्हाला त्याच्या बरोबर घेऊन जाणार आहे, या गोष्टीबद्दलचा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून पियानो जे वचन आम्ही वाचलं ते वचन ह्या स्वरूपाचं, रोम 10 आणि वचन 17 मध्ये, की विश्वास काय आहे? विश्वास हा पियानो आपल्या जीवनामध्ये याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. म्हणजे विश्वास हा ऐकण्याने उत्पन्न होतो आणि ऐकणं हे ख्रिस्ताच्या वचनाचा. आम्हाला रोज वचन ऐकायचंय, रोज वचन वाचायचंय, रोज वचनाचं मनन करायचंय. त्याद्वारे तुमचा विश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. मी विश्वास करतो की परमेश्वर आज तुम्हाला तुमच्या जीवनातील जर विश्वास जर वाढत नाहीये तर त्याची कारणं तुम्हाला दिलेली आहेत. आणि जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलेले आहे तर पियानो मी विश्वास करतो की प्रभू तुमच्या आत्मिक विश्वासाला त्याने नक्की वाढवलेला आहे. प्रभू परमेश्वर तुम्हाला तुमचा आत्मिक विश्वास वाढायला प्रभू सहायता करो. मी विनंती करेल की तुमच्या जीवनातील प्रत्येक जे अडखळणं आहेत विश्वासामध्ये वाढण्यासाठी, ती प्रत्येक अडखळणं प्रभू दूर करो आणि तुम्हाला आत्मिकरित्या तो तुम्हाला बलसंपन्न करो. आणि मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या आमच्याकडे कळू शकता. जो डिस्क्रिप्शन मध्ये असलेला मोबाईल नंबर आहे 7776837128, या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती नक्की कळवा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. त्याच प्रकारे तुम्ही जीजस लव्ह स्पिरिट सेंटरमध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रार्थना विनंत्या तुम्ही घेऊन येऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. त्याच प्रकारे परमेश्वर जर तुम्हाला प्रेरणा देत आहे या सेविकाला, जीजस लव्ह मिनिस्ट्रीला मदत करायला आर्थिकरित्या, तर पियानो नक्की तुम्ही तुमची मदत जीपे फोनपेच्या माध्यमातून, जो डिस्क्रिप्शन मध्ये असलेला मोबाईल नंबर आहे त्या जीपे फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत तुम्ही पाठवू शकता. आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर तुम्हाला तुमच्या परिवाराला तो आशीर्वादित करू. आमेन. गॉड ब्लेस यू.